Hello students, welcome to this online lecture. I am Miss Ankita Jadhav. Previous lecture we have studied the introduction to insurance. Previous lecture मध्ये आपण काय अभ्यासलं तर आपला सेकंड टॉपिक आहे तो अभ्यासला आहे. कोणता आहे सेकंड टॉपिक आपला तर विमाशास्त्राची ओळख. मग आपण त्याच्यामध्ये काय काय अभ्यासलं त्याचा थोडक्यात आढावा घेऊया. ओके, मग काय काय अभ्यासलं आपण सेकंड टॉपिकमध्ये तर पहिल्यांदा अभ्यासलं ते म्हणजे विमाशास्त्राची ओळखमध्ये विमा त्याचा अर्थ काय. मग काय अर्थ बाळांनो विम्याचा ह्या युनिटमध्ये जे आपण आजच्या लेक्चरमध्ये अभ्यासणार आहोत त्याच्यामध्ये देखील आपल्याला फर्स्ट म्हणजे विमा म्हणजे काय हेच अभ्यासायचं आहे. मग विमा म्हणजे काय तर विमा म्हणजे मानवाचं जे काही आर्थिक नुकसान होईल त्या नुकसानाची भरपाई देणे. ओके, मग मानव कसा आहे बाळांनो तर मानव समाजप्रिय प्राणी. मग त्याच्या जीवनामध्ये तो जे रेग्युलर लाईफ जगत असतो त्याला अनेक संकटे येत असतात, जोखीम येत असते, प्रसंग येत असतात. ओके, मग त्या प्रसंगांना तोंड देण्याचं काम त्याला करावं लागतं. त्या प्रसंगांना, जोखमींना, संकटांना तोंड देत त्याला स्वतःचं जे जीवन आहे ते जगावं लागत असतं. मग त्याच्यामध्ये अपघात होत असतात. त्या अपघातामध्ये काय होतं बाळांनो आकस्मिक मृत्यू देखील येऊ शकतो. त्या अपघातामुळे अपंगत्व येऊ शकतं. ओके, त्याचप्रमाणे त्याचं काही आजारपण असेल इत्यादी भरपूर काही जे संकट आहेत ती मानवाला फेस करावी लागत असतात. मग घरातील एखादी जी कर्तव्यगार व्यक्ती असेल त्या कर्तव्यगार व्यक्तीवरच त्याच्या घराची जबाबदारी असते. त्याला त्याच्या घराची जबाबदारी काय करावी लागते स्वीकारावी लागत असते. मग त्या व्यक्तीवरच त्याचं पूर्ण कुटुंब अवलंबून असेल आणि जर त्याच्या जीवावर काही जर म्हणजेच काय तर त्या व्यक्तीला ज्या व्यक्तीवर त्याचं कुटुंब अवलंबून आहे त्या व्यक्तीला जर आकस्मिक मृत्यू आला तर त्याच्या कुटुंबावर काय होणार भला मोठा दुःखाचा डोंगर कोसळणारच. परंतु त्या व्यक्तीच्या कुटुंबावर प्रचंड मोठं त्या व्यक्तीच्या कुटुंबाचं प्रचंड मोठं नुकसान होऊ शकतं. ओके, ती व्यक्ती नसल्या कारणाने त्याच्या घरातील जी पत्नी असतील, त्याची मुलं असतील किंवा आईवडील असतील त्यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होण्याची दाट शक्यता असते. मग हे नुकसान होऊ नये यासाठी विमा आवश्यक असतो. विमा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. मग मानवजात कशी स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी कामधंदा करतो. मग त्यामध्ये सुद्धा त्याला काय करावं लागतं कोणकोणत्या आपत्तींना फेस करावं लागतं बाळांनो तर चोरी असेल, आग असेल, भूकंप असेल, पूर असेल, युद्ध असेल इत्यादी जे नैसर्गिक आपत्ती असतात त्याला फेस करावं लागतं. मग मानवी जीवन आणि संपत्तीला असलेल्या या संभाव्य जोखमीपासून होणारं नुकसान टाळण्याचा मानव काय करत असतो प्रयत्न करत असतो. मग त्याचं जे काही नुकसान होईल त्याची भरपाई कशी करता येईल या विचारातून काय करतो तो या विचारातून संरक्षणाची हमी मिळवण्यासाठी विमा ही संकल्पना उदयास आलेली आहे. मग विमा या संकल्पनेची निर्मिती कधी आणि किती वर्षांपूर्वी झाली, कोणत्या संस्कृतीमध्ये झाली ते मी तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु पुन्हा एकदा मी रिवाईज करते तर विमा या संकल्पनेची निर्मिती बॅबिलॉन संस्कृतीत बघा विमा या संकल्पनेची निर्मिती बॅबिलॉन संस्कृतीत सुमारे 5 वर्षांपूर्वी झाली. किती वर्षांपूर्वी झाली तर सुमारे 5 वर्षांपूर्वी बॅबिलॉन या संस्कृतीमध्ये विमा या संकल्पनेची निर्मिती झालेली आहे. मग विमा ही संकल्पना कशी आहे तर मुलामुलींचं शिक्षण असेल, ओके, लग्न असेल मुलीचं, त्याचप्रमाणे शिक्षण असेल, चोरी असेल, मारामारी, लुटालूट असेल यापासून होणारं जे नुकसान आहे त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी
विमा ही संकल्पना उपयुक्त ठरते. मग विम्याच्या काही 2 व्याख्या आपणाला सांगितल्या होत्या. ओके, मग जे 2 तज्ज्ञ आहेत त्यांनी त्या 2 व्याख्या सांगितलेल्या होत्या, त्या आपण अभ्यासलेल्या आहेत. नेक्स्ट कोणता कंटेंट अभ्यासला होता, तर विमा कोणकोणत्या गोष्टींसाठी आवश्यक आहे ते अभ्यासलं. कोणकोणत्या गोष्टींसाठी, तर काही व्यावसायिक असतात, ओके, काही व्यापारी असतात, उद्योजक असतात, त्याचप्रमाणे काही व्यापारी वर्ग असतात, ओके, सामान्य व्यक्ती असतात. त्यांना विमा कसा उपयुक्त ठरतो, आवश्यक ठरतो, गरजेचा ठरतो, ते ह्या गोष्टीमधून, ह्या पॉईंटमधून आपणाला समजतं. मग कसा उपयोगी ठरतो, तर विम्यामुळे काय झालं आहे, तर लोकांमध्ये उद्योग असेल, व्यवसाय असेल किंवा व्यापार असेल, मी पुन्हा हे रिवाईज करते कशासाठी, तर तुम्हाला अगदी व्यवस्थितपणे समजण्यासाठी. मग आयात निर्यात व्यापार असेल, कृषी क्षेत्र असेल, ओके, त्याचप्रमाणे सेवा व्यवसाय करणारे लोक असतील, कर्मचारी वर्ग असतील, त्याचप्रमाणे शस्त्रक्रिया करणारे असतील, औषधोपचार करणारे असतील, मग त्यांना काय येत असतो, खर्च येत असतो. मग त्यासाठी काय असतं, तर विमा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्याचप्रमाणे काय अभ्यासला आपण आणखी, तर विमा सामाजिक सुरक्षा साधन आहे. विमा एक काय आहे, तर विमा एक सामाजिक सुरक्षिततेचे साधन आहे. मग समाजात जे लोक राहतात त्यांना सुरक्षितता, संरक्षण मिळवून देण्याचं हे एक काय आहे बाळांनो, तर हे एक महत्त्वाचं साधन आहे. मग कोणती साधने आपण अभ्यासली बाळांनो, तर पहिलं होतं मानवी हक्क सनदेतील हक्क, त्यानंतर नेक्स्ट होतं सामाजिक सुरक्षा निधी, त्यानंतर सामाजिक स्वास्थ्य. विम्यामुळं काय होत होतं ह्यामध्ये, तर मानवाला सामाजिक स्वास्थ्य प्रचंड प्रमाणात लाभत होतं. त्यानंतर आत्मविश्वासात वाढ. विम्यामुळं काय होत होतं, लोकांच्या आत्मविश्वासामध्ये वाढ होत होती. ओके, जोखमीचं वाटप होत होतं, शैक्षणिक सुविधामध्ये वाढ होत होती, जो वाहतूक सेवेचा विकास होत होता, गृहटंचाईवर मात. त्यानंतर दारिद्र्य रेषेखालील ज्या लोक असतात, व्यक्ती असतात, मग ते मोलमजुरी करणारे असतील, व्यावसायिक असतील, मजूर असतील, ओके, अल्पभूधारक असतील, हमाल असतील, इत्यादींचा ह्यामध्ये काय होतो, समावेश होत असतो. मग विमा हप्ता भरण्याची आर्थिक कुवत नसल्यामुळे ह्या ज्या व्यक्ती आहेत, हा वर्ग आहे, तो काय होतो, तर विमा संरक्षणातून वंचित राहतो. त्यानंतर काय अभ्यासलं आपण, त्यानंतर अभ्यासलं ते म्हणजे विम्याची आर्थिक विकासातील भूमिका. मग विमा कोणकोणत्या गोष्टींमध्ये भूमिका बजावतो, तर बचत करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतो, रोजगार निर्मितीसाठी, ओके, उद्योग असतील, व्यापार असतील, व्यवसाय असतील, त्यांचा विकास करण्यासाठी विमा महत्त्वाची भूमिका बजावतो. कृषी क्षेत्रामध्ये व्यक्तीचं जर काही पिकाचं नुकसान झालं तर त्याला पीक विमा योजनेतून त्या नुकसानाची भरपाई करण्यासाठी पीक विमा देत असतो. ओके, त्याचप्रमाणे नेक्स्ट म्हणजे व्यवसायामध्ये सातत्य राहण्यासाठी, व्यवसाय बंद पडला तरी तो पूर्ववत होण्यासाठी विमा महत्त्वाची भूमिका बजावत असतो. त्याचप्रमाणे परकीय चलन प्राप्तीत वाढ. जर सागरी मार्गाने एखादा व्यवहार झाला किंवा आयात निर्यात झाली आणि त्यामध्ये जर काही नुकसान झालं तर त्या नुकसानाची भरपाई करण्याचं काम कोण करतं, तर विमा करत असतो. त्यानंतर भांडवल बाजाराचा विकास असेल, वाणिज्य क्षेत्रामध्ये आर्थिक प्रेरणा असेल, त्याचप्रमाणे कर्ज आणि ठेवींची सुरक्षितता असेल. ओके, हे पॉईंट आपण अभ्यासलेले होते. त्यानंतर आपला जो 4th टॉपिक आहे, विम्याची तत्त्वे, प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, तो आपण अभ्यासणार आहोत. मग प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स या टॉपिकमध्ये आपण काय काय अभ्यासणार आहोत ते एकदा रिवाईज करूया. मग प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्समध्ये पहिलं अभ्यासणार आहोत ते म्हणजे विमा करार.
त्यानंतर विम्याची तत्त्वे अभ्यासणार आहोत. नेक्स्ट अभ्यासणार आहोत विमा कराराचा अर्थ आणि स्वरूप. ओके. आणि नंतर अभ्यासणार आहोत ते म्हणजे विम्याची प्राथमिक तत्त्वे आणि विम्याची दुय्यम तत्त्वे. मग विम्याची प्राथमिक तत्त्वेमध्ये काय अभ्यासणार आहोत आणि विम्याची दुय्यम तत्त्वेमध्ये काय अभ्यासणार आहोत हे आपण विमा करार अभ्यासल्यानंतर पाहूया. ओके. मग विमा करार पाहण्याआधी आपणाला विमा म्हणजे काय हे समजून घ्यावं लागेल बाळांनो, हो ना. मग विमा म्हणजे काय तर एखाद्या व्यक्तीचं झालेलं नुकसान, मग त्याचं अपंगत्व असेल किंवा मृत्यू असेल, मग त्या नुकसानाची भरपाई देण्याची हमी म्हणजे विमा होय. ओके. मग विमा करार म्हणजे काय? इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट. इन्शुरन्स कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय ते आपण आज अभ्यासूया. ओके. विमा हा कसा आहे बाळांनो तर विमा हा कायदेशीर आहे. मग कायदेशीर आहे म्हणजे काय तर भविष्यामध्ये आपल्या जीवनामध्ये अनेक घडामोडी घडत असतात. प्रत्येक क्षणाला काही नाही काहीतरी घडामोडी घडत असतात. व भविष्यकाळामध्ये अनपेक्षितपणे घडणाऱ्या घटनांमुळे होणाऱ्या नुकसानाची जी भरपाई असते त्या नुकसानाची भरपाई देण्याची हमी कोण देतं बाळांनो तर विमा देत असतो. मग विमा करारात धोका अस्तित्वात असतोच असे नाही. बघा विमा करारात काय तर धोका आहे, धोका निर्माण होणारच असं काही नसतं. धोक्याची शक्यता गृहीत धरून काय केलं जातं तर नुकसान भरपाईची हमी दिली जाते. इथं काय सांगितलं आहे तर धोका असतोच असं नाही, धोका निर्माण होईलच असं नाही, परंतु त्या धोका निर्माण होऊ नये किंवा झालाच तरी त्याची भरपाई देण्याची हमी कोण देत असतं तर विमा देत असतो. ओके. मग आपण नेक्स्ट पाहूया काय सांगितलं आहे. प्रस्तावना पाहूया. सुरुवातीला मानवी जीवनात अकाली मृत्यू, अपंगत्व, आजारपण अशा प्रकारची लहान मोठी संकटे येतात. या संकटामुळे होणाऱ्या आर्थिक नुकसानीची तरतूद व्यक्ती करत असते. त्यालाच आपण विमा असे म्हणतो. बघा मानवी जीवनामध्ये काय होतं तर मानवाला आपल्याला माहिती आहे का आपल्याला कधी काय होईल ते तर आपल्याला याची कल्पना नसते. मग आपल्याला कधीही आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो, आपल्याला कोणत्याही जोखमीला किंवा संकटाला सामोरं जावं लागू शकतं. त्याचप्रमाणे त्या संकटामध्ये जोखमीमध्ये आपला मृत्यू देखील होऊ शकतो. मग आपल्यावर ही जी लहान मोठी संकटे येत असतात या संकटामुळे जे आपलं आर्थिक नुकसान होत असतं त्या नुकसानाची तरतूद व्यक्ती आधीच करून ठेवते. म्हणजे काय करते तर विमा पॉलिसी काढत असते. त्यालाच काय म्हणतात तर त्यालाच आपण विमा असे म्हणत असतो. कोणता धोका अथवा संकट केव्हा येईल हे सांगता येत नाही. बघा आत्ताच सांगितल्याप्रमाणे कोणत्याही व्यक्तीला माहिती आहे का की मला आत्ता ही गोष्ट होईल किंवा मला नंतर ती गोष्ट होईल किंवा मला उद्या हे होणार आहे, मला उद्या ते होणार आहे असं आपल्याला माहीत असतं का तर नाही हो माहीत. आपल्याला याची कल्पना देखील नसतं. म्हणजेच काय होतं तर आपल्यामध्ये अचानक घडणाऱ्या ह्या गोष्टी असतात. ही संकटे टाळता येत नसली तरी त्यापासून होणाऱ्या नुकसानाचे प्रमाण कमी करता येते. म्हणजेच काय तर आपल्याला जर एखादं संकट येणार असेल आपल्यावर आणि जर त्याची आपल्याला पूर्वकल्पना असेल तर आपल्याला त्या जोखमीची संकटाची तीव्रता कमी करता येऊ शकते. जरी ते संकट, ती तीव्रता, ती जोखीम टाळता येत नसली तरी त्या जोखमीची संकटाची तीव्रता आपणाला निश्चितच कमी करता येऊ शकते. अनपेक्षित उद्भवणाऱ्या कारणामुळे संपत्तीचे होणारे नुकसान किंवा व्यक्तीचे येणारे अपंगत्व किंवा मृत्यू यामुळे कुटुंबावर होणारे आर्थिक दुष्परिणामाची भरपाई करण्याच्या दृष्टीने नुकसानीची शक्यता असणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी शोधलेला सामाजिक सहकार्याचा
एक अजोड मार्ग म्हणजे विमा होय. बघा, अनपेक्षित उद्भवणाऱ्या अचानक येणाऱ्या संकटामुळे काय होतं तर आपलं प्रचंड नुकसान होत असतं. मग त्या नुकसानामध्ये काय होतं नुकसान तर अपंगत्व येत असतं किंवा मृत्यू येऊ शकतो. त्या कुटुंबाला आर्थिक दुष्परिणामाची भरपाई करण्याच्या दृष्टीने काय होतं तर नुकसानाची शक्यता असणाऱ्या ज्या व्यक्ती असतात किंवा संस्था असतात त्यांनी काय केलेलं आहे तर या नुकसानाची भरपाई देण्यासाठी सामाजिक सहकार्याचा एक जोडगा मार्ग म्हणजे विमा होय. मग आपण नेक्स्ट पाहूया विमा करार कसा असतो. विमेदार व विमा कंपनी यांच्यात झालेला लेखी करार असतो. तो सुरक्षित व कायदेशीर व विश्वासपूर्णरित्या व्हावा यासाठी विमा करार समजावून घेणे गरजेचे ठरते. बघा, विमा करार कोणामध्ये असतो तर विमा करार हा 2 व्यक्तींमध्ये असतो. मग पहिली व्यक्ती असते ती म्हणजे विमेदार आणि दुसरी असते ती म्हणजे विमा कंपनी. मग ह्यांच्यामध्ये काय होतं तर या दोघांमध्ये करार होत असतो. कसला करार तर तो लेखी करार झालेला असतो. ओके, त्यामध्ये विश्वास अतिशय महत्त्वाचा असतो. मग नेक्स्ट पाहूया विमा म्हणजे काय. विमा ही एक योजना असून तिच्याद्वारे विमेदार संभाव्य धोक्यापासून होणाऱ्या नुकसानीची विशिष्ट प्रमाणात भरपाई करण्याची जबाबदारी योग्य मोबदल्यात विमा कंपनीवर सोपवतात. बघा, विमा म्हणजे काय तर विमा ही काय एक योजना आहे. योजना कशी आहे तर एखाद्या नुकसानाची भरपाई देण्याची ही एक तरतूद आहे. म्हणजेच काय तर एक आर्थिक हातभार लागण्याची गोष्ट आहे. एखाद्या व्यक्तीचं जर आर्थिक नुकसान झालं आणि त्याची जर कुवत नसेल तर विमा काय करतो त्याच्या आर्थिक नुकसानाची भरपाई निश्चितच करत असतो. त्यानंतर काय दिले आपल्याला तर त्यानंतर विमा कराराचा अर्थ सांगितलेला आहे. मी आत्ता सांगितल्याप्रमाणे विमा करार हा दोन्ही पक्षातील करार आहे. मग हे 2 पक्ष कोणते असतात तर यामध्ये एक पक्ष म्हणजे विमा कंपनी निश्चित विमा हप्त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या पक्षाला म्हणजे बघा दुसरा पक्ष कोणता आहे विमेदार. विमा कंपनी काय करते विमा हप्त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या पक्ष म्हणजे विमेदाराला विशिष्ट घटना घडल्यास निश्चित रक्कम देण्याचे मान्य करतो. मग हे जर ह्या दोघांमध्ये जर विश्वास असेल, दोघांचं मत जर एकच आलं, एखाद्या गोष्टीचा डिसिजन जर दोघांचाही सेम आला तरच ह्या दोघांमध्ये करार होऊ शकतो. ओके, त्यानंतर नेक्स्ट काय आहे तर विम्याचा लाभ घेण्यासाठी 2 पक्षांमध्ये झालेल्या करारास विमा करार असे म्हणतात. विम्याचा लाभ घेण्यासाठी 2 पक्ष कोणते तर पहिला म्हणजे विमेदार आणि दुसरा विमा कंपनी. ह्या दोघांमध्ये झालेल्या करारास काय म्हणतात तर विमा करार असे म्हणतात. आयुर्विमा बघा, आयुर्विमा करार विशिष्ट मुदतीसाठी केला जात असून मुदतीपूर्वी नंतर हयात विमेदारास किंवा मुदतीपूर्वी विमेदार याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास हमी रक्कम देण्याचे करारात मान्य केलेले असते. आता आयुर्विमा म्हणजे काय बाळांनो तर आयुर्विमा हा काय आहे तर विम्याचा एक महत्त्वाचा प्रकार आहे. मग आयुर्विमा म्हणजे काय तर माणसाच्या आयुष्याचा विमा होय. म्हणजेच काय आत्ता सांगितल्याप्रमाणे व्यक्तीचा अकाली मृत्यू असेल, अपंगत्व असेल, वृद्धत्व असेल, ओके, त्याचप्रमाणे अपघात असेल, मग इत्यादी कारणामुळे निर्माण होणारी आर्थिक अनिश्चितता कमी करण्याचा हा काय तर एक उत्तम मार्ग समजला जातो. कोणता तर आयुर्विमा.
मग संरक्षण असेल, गुंतवणूक असेल, अशा 2 हेतूंनी आयुर्विमा घेतला जातो. मग ह्या 2 हेतूंनी आयुर्विमा घेतला जातो. तर आयुर्विमा एक काय दीर्घ मुदतीचा करार असल्यामुळे काय तर विमा संरक्षणाबरोबर एक गुंतवणुकीचा घटक देखील मानला जातो किंवा महत्त्वाचा ठरतो. मग आयुर्विमाची सुरुवात कधी झाली बाळांनो? तर आयुर्विमा व्यवसायाची सुरुवात भारतामध्ये 18व्या शतकात झाली. बघा, आयुर्विमा व्यवसायाची सुरुवात कधी झाली भारतामध्ये? तर 18व्या शतकामध्ये झाली. मग कालांतराने काय तर भारतीय लोकांचाही आयुर्विमा उतरवला जाऊ लागला. मग 1870मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ ॲश्युरन्स सोसायटी ही पहिली भारतीय विमा कंपनी स्थापन झाली. कोणती? 1870मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ ॲश्युरन्स सोसायटी ही पहिली भारतीय विमा कंपनी स्थापन झाली. बघा, आपल्याला एक्झाममध्ये हे विचारू शकतात, भारतामध्ये पहिली विमा कंपनी कोणती आणि किती साली स्थापन झाली. त्यानंतर 1912मध्ये तत्कालीन सरकारने पहिला विमा कायदा संमत केला. 1912मध्ये भारत सरकारने काय केलं? तर पहिला विमा कायदा संमत केलेला आहे. ओके. त्यानंतर 1938मध्ये नवा व्यापक विमा कायदा संमत करण्यात आला. बघा, कोणता विमा कायदा? नवा व्यापक विमा कायदा 1938मध्ये संमत करण्यात आला. त्यानंतर 1956मध्ये देशातील आयुर्विमा व्यवसाय करणाऱ्या सर्व खाजगी कंपन्यांचे राष्ट्रीयीकरण करून भारतीय आयुर्विमा महामंडळाची स्थापना करण्यात आली. बघा, आयुर्विमाची संकल्पना काय आहे? तर मृत्यू संरक्षण आणि हयातीचा लाभ या 2 घटकांवर आधारलेली ही संकल्पना आहे. बघा, आयुर्विम्याची संकल्पना कोणत्या 2 घटकांवर आधारलेली आहे बाळांनो? तर मृत्यू संरक्षण आणि हयातीचा लाभ. म्हणजे काय? तर एक मृत्यू संरक्षण म्हणजे काय? तर त्या व्यक्तीचा, ज्या व्यक्तीवर पूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे, रिस्पॉन्सिबिलिटी आहे, त्या व्यक्तीचं जर काही बरं वाईट झालं बाळांनो, म्हणजेच काय? तर त्या व्यक्तीला जर आकस्मिक मृत्यू आला तर त्याचं जे कुटुंब असणार आहे, मग त्याची पत्नी असेल, मुले असतील, आईवडील असतील, त्यांचं संरक्षण, त्यांना आर्थिक आधार देण्याचं काम कोण करत असतं? तर हा आयुर्विमा जर उतरवलेला असेल तर त्याचं संरक्षण निश्चितच त्यांना होत असतं. आणि हयातीचा लाभ म्हणजेच त्या व्यक्तीला जर त्या अपघातामध्ये अपंगत्व वगैरे आलं तर त्याला त्याच्या नुकसानाची भरपाई दिली जाते. मग हे मृत्यू असेल किंवा जोखीम असेल यापासून संरक्षण मिळवण्याचं काम कोणाकडून करावं लागतं? तर विम्याकडून करावं लागतं. मग जोखीम संरक्षण घटनानुसार विमेदाराचा विशिष्ट मुदतीमध्ये मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबियांना काय केले जाते? ठराविक रक्कम दिली जाते आत्ता सांगितल्याप्रमाणे. आणि हयातीचा लाभ ह्या घटकानुसार विशिष्ट मुदतीनुसार हयात असल्यास विमेदारास विमा रक्कम दिली जाते. मग आयुर्विमा काय करू शकतो का? तर आयुर्विमा मानवी जीवनातील मृत्यूची जोखीम टाळू शकत नाही. तर ह्या जोखमीमुळे विमेदाराच्या कुटुंबियांचे होणारे आर्थिक नुकसान काही प्रमाणात, बघा, पूर्ण प्रमाणात आहे का? तर नाही, काहीच प्रमाणात कमी करू शकतो. मग माणसाच्या आयुष्याची किंमत पैशात मोजता येते का बाळांनो? तर नाही. माणूस जर एखादा मृत्यू पावला तर ती व्यक्ती आपल्याला रिटर्न आणता येते का? नाही आणता येत. म्हणून आयुर्विम्यामध्ये मृत्यूनंतर एक निश्चित रक्कम देण्याचे आश्वासन विमा कंपनी देत असते. मग विमा कायदा कधी संमत झाला? तर पहिली विमा कंपनी 1870मध्ये बॉम्बे म्युच्युअल लाईफ ॲश्युरन्स सोसायटी ही विमा कंपनी स्थापन झालेली
आहे. आणि विमा कायदा कधी संमत झाला तर 1938मध्ये. मग आयुर्विमा म्हणजे काय बाळांनो? तर आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्याचा विमा उतरविण्याचा करार करण्याचा व्यवसाय आहे. त्यानुसार माणसाचा मृत्यू झाल्यास किंवा त्याच्या आयुष्याशी संबंधित विशिष्ट घटना घडल्यानंतर विशिष्ट रक्कम देण्याची हमी घेतली जाते आणि त्यासाठी विशिष्ट मुदतीअखेर विम्याचा हप्ता भरावा लागतो. मग काय सांगितले तर आयुर्विमा हा माणसाच्या आयुष्याचा विमा उतरवण्याचा करार करण्याचा व्यवसाय आहे. विमा जर उतरवलेला असेल आणि त्यानंतर जर एखाद्या व्यक्तीला काय झालं, मृत्यू आला किंवा अपंगत्व आलं, तर त्याचं जे काही नुकसान होणार आहे त्याची भरपाई ही विमा कंपनी देत असते. ओके. त्यानंतर काय सांगितले तर विम्याच्या इतर प्रकारात विमा मुदतीत विमा करारातील घटना घडल्यास विमेदाराला झालेल्या नुकसानाची भरपाई दिली जाते. ओके. आत्ताच पाहिल्याप्रमाणे हेच सांगितलेलं आहे पुढे आपणाला. त्यानंतर विमा कराराचे जे स्वरूप आहे, कोणते आहे विमा कराराचे स्वरूप ते आपण अभ्यासणार आहोत. मग विमा कराराचे स्वरूप आपणाला किती पॉईंटमध्ये अभ्यासायचे बाळांनो? तर विमा कराराचे स्वरूप आपणाला 7 पॉईंटमध्ये अभ्यासायचं आहे. ओके. ते कोणते 7 पॉईंट आहेत बाळांनो? तर पहिला पॉईंट असणारे 2 पक्ष, दुसरा पॉईंट असणारे लेखी करार. पहिला कोणता पॉईंट असणारे 2 पक्ष, दुसरा असणारे लेखी करार, तिसरा पॉईंट असणारे प्रतिफल किंवा विमा हप्ता. ओके. प्रतिफल किंवा विमा हप्ता. चौथा पॉईंट असणारे करार पात्रता. ओके. चौथा पॉईंट असणारे करार पात्रता. पाचवा पॉईंट असणारे मुक्त संमती. कोणता पाचवा पॉईंट असणारे तर मुक्त संमती. सहावा पॉईंट असणारे कायदेशीर उद्देश आणि सातवा पॉईंट असणारे कायद्याची मान्यता. ओके. मग कराराच्या स्वरूपमध्ये आपण पहिली इंट्रोडक्शन पाहूया. ओके. प्रस्तावना अभ्यासूया. काय दिलं आहे प्रस्तावनेमध्ये? विमा कराराचे मूलभूत स्वरूप भारतीय करार कायद्यानुसार ठरते. बघा, विमा कसा आहे तर कायदेशीर आहे. मगाशीच पाहिल्याप्रमाणे विमा कराराचे मूलभूत स्वरूप भारतीय करार कायद्यानुसार ठरते. विमा हा एक कायदेशीर करार असल्याने भारतीय कायद्यातील कलम 10 मधील सर्व तरतुदी त्यास लागू होतात. बघा काय सांगितले, विमा हा एक कायदेशीर करार असल्या कारणाने भारतीय कायद्यातील कलम 10 मधील सर्व तरतुदी त्यास लागू होतात. थोडक्यात कायद्यातील या तरतुदीवरून विमा कराराचे स्वरूप स्पष्ट होते. कायदेशीर जे स्वरूप आहे किंवा कायदेशीर जे करार आहे कायद्यातील या तरतुदीवरून काय होतं तर विमा कराराचे जे स्वरूप आहे 7 पॉईंटमध्ये दिलेलं आहे ते आपोआप स्पष्ट होते. मग विमा कराराचे स्वरूप जे दिलेलं आहे खालीलप्रमाणे ते आपण अभ्यासूया. मग पहिला पॉईंट कोणता दिला आहे आपल्याला? तर पहिला पॉईंट दिला आहे 2 पक्ष. 2 पक्ष यामध्ये काय अभ्यासायला दिलं आहे आपल्याला? तर भारतीय करार कायद्यानुसार कोणतेही करारात किमान 2 पक्ष असावे लागतात. बघा, भारतीय करार कायद्यानुसार कोणताही करार करत असताना काय करावं लागतं, काय असावं लागतं? किमान 2 पक्ष असावे लागतात. विम्यामध्ये संभाव्य नुकसानीची शक्यता असणारा व विम्याचा लाभ घेऊ इच्छिणारा म्हणजेच विमेदार एक पक्ष असतो. विम्यामध्ये संभाव्य नुकसानीची शक्यता असणारा व विम्याचा लाभ घेऊ इच्छिणारा म्हणजेच विमेदार हा एक पक्ष असतो. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे विमा करार करत असताना त्यामध्ये 2 पक्ष असतात.
पहिला पक्ष कोणता असतो बाळांनो? तर पहिला पक्ष असतो विमेदार आणि दुसरा जो पक्ष असतो तो म्हणजे विमा कंपनी. त्यांच्यामध्ये काय होत असतो तर त्यांच्यामध्ये लेखी करार होत असतो. मग तो सुरक्षित आहे का, कायदेशीर आहे का, ओके, विश्वासपूर्ण आहे का, ह्या तिन्ही गोष्टी बघाव्या लागतात. त्या जर बरोबर असतील तर हा विमा करार झाला असं म्हटलं जातं. म्हणजेच काय तर तो विश्वासपूर्णरित्या व्हावा अशी त्यांना अपेक्षा असते. त्याचप्रमाणे तो समजून घेणे ही देखील त्यांना अपेक्षा असते. दोन पक्षांनी परस्परांच्या संमतीने किंवा स्वेच्छेने, बघा, स्वतःच्या इच्छेने केलेला ठराव म्हणजे करार होय. विमा करार हा दोन पक्षांमध्ये असतो. ओके. मग पहिला पक्ष जो असतो विमा कंपनी, तो काय करतो बाळांनो? तर जी विमा हप्त्याची जी रक्कम असते त्याच्या मोबदल्यात दुसऱ्या पक्षाला, म्हणजे दुसरा पक्ष कोणता तर विमेदार, मग ते दुसऱ्या पक्षाला काय करते, विमेदाराला विशिष्ट घटना घडल्यास निश्चित रक्कम देण्याचे मान्य करतो. विमेदाराच्या लाईफमध्ये, जीवनामध्ये जर काही बरं वाईट घडलं तर त्याच्या या होणाऱ्या आर्थिक नुकसानाची भरपाई देण्याचे विमा कंपनी काय करते बाळांनो? विमा कंपनी मान्य करत असते. त्यांची जबाबदारी विमा कंपनी स्वीकारत असते, घेत असते. तसेच विम्याचा लाभ देणारी म्हणजे जोखीम स्वीकारणारी विमा कंपनी हा दुसरा पक्ष असतो. बघा, जोखीम स्वीकारणारी आणि नुकसानाची भरपाई देणारी विमा कंपनी काय करते? विमेदाराचं जे काही नुकसान होईल त्याला जे काही नुकसानीला किंवा जोखमीला, संकटाला फेस करावं लागेल, त्यातून जर त्याचं काही नुकसान झालं तर त्याची भरपाई देण्याचं काम कोण करत असतं? तर विमा कंपनी करत असतं. ओके. बघा, आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय अभ्यासलं? तर आजच्या लेक्चरमध्ये आपण आपला जो सेकंड नंबरचा टॉपिक झाला होता विमाशास्त्राची ओळख, त्याचा आढावा घेतला. ओके. त्यानंतर आपलं जे 4th युनिट आहे प्रिन्सिपल्स ऑफ इन्शुरन्स, विम्याची तत्त्वे, तो एक अभ्यासला. ओके. त्याच्यामध्ये आपण काय काय अभ्यासलं? तर त्याच्यामध्ये आपण आजच्या लेक्चरला विमा करार म्हणजे विमा म्हणजे काय ते अभ्यासलं. त्यानंतर विमा करार म्हणजे काय अभ्यासलं, त्याची इंट्रोडक्शन पाहिली. विमा करार कोणत्या दोन पक्षांमध्ये केला जातो ते अभ्यासलं. ओके. त्यानंतर आयुर्विमा म्हणजे काय अभ्यासलं. ओके. आयुर्विम्याची जी काय इंट्रोडक्शन आहे, अर्थ आहे, तो अभ्यासला. त्याचनंतर विमा कराराचे स्वरूप अभ्यासले. ओके. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण विमा कराराच्या स्वरूपामध्ये जे काही रिमेनिंग पॉईंट्स आहेत ते अभ्यासणार आहोत. ओके. थँक्यू.